पत्नीसह 2 मुलांना आईस्क्रीममधून विष दिले, स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील दुर्दैवी घटना. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात अतिशय दुर्दैवी घटना घडली असून शिक्षकाने आपल्या पत्नीसह 2 मुलांना विष पाजून स्वतः आत्महत्या केली आहे. मुख्याध्यापक योगेश पाटील, पत्नी माधुरी पाटील, मुले अर्थव आणि शिवांश अशी मृतांची नावे आहेत. बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात योगेश पाटील हे आपल्या कुटुंबियासह राहत होते. योगेश पाटील हे नंदुरबार इथं जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. शाळेत शिकवता शिकवता त्यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करण्याची छंद जडला. त्यांनी थोडे थोडे करून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत गेले, पण शेअर मार्केटमध्ये सातत्याने नुकसान होत गेल्याने त्यांच्यावर तब्बल 1,80,00,000 रुपयाचा कर्ज झालं. योगेश पाटील यांनी कर्ज कसं फेडायचं या विवंचनेतून कुटुंबाला संपवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या पत्नीला आणि 2 निष्पाप चिमुरड्यांना आईस्क्रीममधून अत्यंत जहाल विष दिलं. विष प्राशन केल्यानंतर काही वेळातच तडफडून तिघांचाही मृत्यू झाला. कुटुंबातील सर्वांचा श्वास थांबल्याची खात्री पटल्यावर योगेश पाटील यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. योगेश पाटील यांच्यासह पत्नी आणि मुलांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. घटनास्थळी पोलिसांना 22 पानाची सुसाईड नोट मिळाली आहे. या घटनेनंतर संपूर्ण बार्शी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.